स्कीम कोड क्रमांक 276 आहे मित्रांनो, ती हीच इमारत आहे। याच इमारती म्हाडाचे 28 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। सध्या मी इथे चौकशी केली, पण इथे अनेक दिवसापासून सातत्यानं म्हाडासाठी ज्या काही लॉटरी जाहीर झाली त्या म्हाडाच्या लॉटरीच्या ठिकाणी साईट व्हिजिट करून तेथील आम्ही अपडेट सातत्यानं देत आहोत। आणि अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की सर बाळकुमचा जो काही प्रकल्प आहे बाळकुम ठाणे येथील प्रकल्पाला व्हिजिट करा, ठाण्यातील जे काही प्रकल्प आलेले आहेत त्या प्रत्येक प्रकल्पाला जाऊन व्हिजिट करा, अशा अनेक कमेंट्स आलेल्या होत्या। आणि म्हणून आज आपण आलो मित्रांनो ठाण्यातील बाळकुम नगर, यशवी नगर ज्याला म्हटलं जातं, त्या नगरातील बाळकुम या ठिकाणी जो काही म्हाडाचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता मागे जो काही इमारत दिसते ही म्हाडाची इमारत आहे, पण याची लॉटरी अद्यापही जाहीर झालेली नाही। पण याच्या बाजूला जो काही प्रकल्प आहे याची लॉटरी आता जाहीर झालेली आहे। याच इमारतीमध्ये ही 28 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। आता मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो नेमका तरी प्रकल्प कसा आहे, घरे कशी आहेत किंवा इतर काय जे काही माहिती असेल ते आपण आता सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये। तर जे काही स्कीम कोड क्रमांक 276 आहे मित्रांनो, ती हीच इमारत आहे। याच इमारती म्हाडाचे 28 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। सध्या मी इथे चौकशी केली, पण इथे आता सध्या रविवारचं कोणीच नाही आणि जे काही फ्लॅट आहेत सॅम्पल ते सध्या बंद आहेत असं मला समजलं। म्हणून आता कुठेतरी इथे येऊन इतका उपयोग नाही झाला, पण काही टेन्शन घेऊ नका। मागच्या वर्षी सुद्धा आपण इथे व्हिडिओ बनवलेला होता, त्यातील सॅम्पल फ्लॅट सुद्धा बनवलेला होता आणि तो आणि हा सारखाच आहे, काहीच फरक नाहीये। म्हणून तोच सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, कारण इकडे दुसरे बघू शकता असं वाटत होतं की कुठेतरी याची लॉटरी येईल असं वाटत होतं। मी या प्रकल्पाची खूप दिवसापासून वाट बघतोय की हा प्रकल्प सुद्धा लॉटरीमध्ये येईल, पण अद्याप याची लॉटरी जाहीर झालेली नाहीये। जी काही 28 घरे मित्रांनो ही जुन्याच लॉटरीतील घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। हा सुद्धा म्हाडाचाच प्रकल्प आहे, पण अद्याप तरी इथे लॉटरीच जाहीर नाही झाली। इथली घरांना काहीतरी ओशीचा इश्यू आहे वाटतं, त्याच्यामुळे कुठेतरी ओशी आणि पार्किंग ह्या दोन इश्यूमुळे हे काम थांबल्याचं, ह्याची लॉटरी आली नसल्याचं समजलेलं आहे। दुसरं मित्रांनो या प्रकल्पासाठीचं वेगळा पार्किंग टावर आहे, तुम्ही इकडे पाहू शकता। हे जे दिसतंय हा पार्किंग टावर आहे आणि मग पार्किंग टावरमुळे या घरांचं पोझिशन खूप लेट झालं होतं। इथे तुम्ही पाहू शकता या साईडला पाहू शकता पार्किंग टावर, तर पार्किंग टावरमुळे मागील काम हे थांबलं होतं, पोझिशन थांबलं होतं, पण आता मात्र पोझिशन आलेलं आहे, लोक राहायला आलेली आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी म्हणजे ज्यांना पोझिशन मिळाली ते राहायला आलेत, पण काही फ्लॅट अजूनही वॅकंट आहेत, काही खाली आहेत, जे विक्री न झालेले फ्लॅट या लॉटरीमध्ये उपलब्ध केलेले आहेत। प्रथम आपण या प्रकल्पाचा थोडक्यात तपशील पाहूया। जे काही 276 यशवी नगर बाळकुम ठाणे वेस्ट असाचा पत्ता आहे। कॅटेगरी मित्रांनो SC ST NT जर्नलिस्ट, फ्रीडम फायटर, फिजिकल हँडिकॅप, डिफेन्स फॅमिली, एक्स सर्व्हिसमॅन, म्हाडा एम्प्लॉई, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक अर्थातच खुला प्रवर्ग। बिल्डअप एरिया 101.8, कार्पेट एरिया 67.7 स्क्वेअर मीटर अर्थातच 720 स्क्वेअर फीट। लक्षात घ्या मित्रांनो 7.25 कार्पेट एरिया आहे। किंमत आहे मित्रांनो 84,610। EMD भरायची 15,000, कारण ही सगळी घरे मध्यम उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आणि या कोकण लॉटरीतील मध्यम उत्पन्न गटासाठी असलेला हा एकमेव प्रकल्प आहे ज्या ठिकाणी 28 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आणि म्हणून ही सगळी घरे मित्रांनो रेडी टू मूव्ह आहेत, तयार स्थितीमध्ये आहेत। तुम्हाला जर लागलीच तुम्हाला पोझिशन दिलं जाणार आहे, त्याच्यामुळे रेरा क्रमांकाचा आपण जास्त काही माहिती बघत बसणार नाही।
आता अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, आम्ही जो काही व्हिज्युअल्स दाखवतोय ते 1.5 ते 2 वर्षापूर्वी घेतलेले व्हिज्युअल्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे गर्दा दिसेल, कचरा असेल, थोडं घाण पण दिसेल. कारण आम्ही ज्यावेळेस व्हिजिट केली त्यावेळेस ॲक्च्युअली सॅम्पल फ्लॅट ओपन होता. आम्हाला जो काही अवेलेबल असेल तो आम्ही बघितला आणि त्याचाच आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे. पण इथे आता सोसायटी बनल्यामुळे तिथे सगळं क्लीन आहे, चकाचक आहे, प्रॉपर आहे. साधारणतः असं आता जे व्हिज्युअलमध्ये दिसेल तेवढं असं घाण वगैरे नाही आहे. घरंसुद्धा साफसुथरी आहेत, सोसायटी साफसुथरी आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला व्हीआय व्हिज्युअलमध्ये तुम्हाला कदाचित खूप वेगळं वाटेल, घाण वाटेल. तुम्ही कमेंट्स पण कराल की सर हे घाण दिसतंय. असं नाहीये, तुझे सगळा एरिया आता साफ केलेला आहे, एकदम चकाचक आहेत, लोक राहायला आलेले आहेत. त्याच्यामुळं हा जो काही लोकेशन तुम्हाला हे जे काही दिसतंय तुम्हाला घरामध्ये सुद्धा तुम्हाला थोडी धूळ दिसेल. आता ते तुम्ही समजून घ्या मित्रांनो, कारण शूटच तसं शूट करताना जे काही परिस्थिती होती ऍक्च्युअल तीच आम्ही दाखवलेली आहे. पण आता तशी परिस्थिती त्या ठिकाणी राहिलेली नाही.
आता पहा मित्रांनो, या प्रकल्पापासून अंतर काय आहे. ठाणे रेल्वे स्टेशन आहे 5.9 किलोमीटर, कापूरवाडी जंक्शन 1 किलोमीटर, कापूरवाडी मेट्रो स्टेशन 3 किलोमीटर, खोपट बसेस डिपो 3.3 किलोमीटर, कॅडबरी जंक्शन 3 किलोमीटर, माजीवाडा बस डिपो 1.7 किलोमीटर, डी मार्ट 1 किलोमीटर आणि मुंबई नाशिक हायवे 1.6 किलोमीटर अंतरावरती आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण आता मॅपच्या साहाय्याने पाहू की नेमका प्रकल्प जो काय आहे तो कुठे आहे. तुम्ही आता पाहू शकता, मी जो काय दाखवतो तुम्हाला पूर्ण मुंबईचा एरिया दाखवतो. हा संपूर्ण नवी मुंबई, इकडे मुंबई आणि इकडे ठाणे, जे काय तुम्हाला स्वप्नपूर्ती हाईट्स नाव दिसते मित्रांनो, तोच तो प्रकल्प आहे जो म्हाडाचा प्रकल्प आहे, ज्याला आता स्वप्नपूर्ती नाव ठेवण्यात आलेलं आहे. कारण तिथे आता सोसायटी बनली मित्रांनो. जसं मी सांगितलं की इथे पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की इकडे एरोली, भांडूप, मुलुंड, इकडे जे काही घोडबंद रोड म्हणा, घोडबंद रोड, इकडे नाशिक रोड, इकडे घोडबंद रोड, अशा प्रकारचा हा प्रकल्प या ठिकाणी आहे. आता स्वप्नपूर्ती हाईट्स जो काही बाळकुम आहे तिथे मी तुम्हाला नेमकं दाखवतो लोकेशन कुठे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा आहे मुंबई नाशिक हायवे, जो तुम्ही पाहू शकता. इकडे मुंबई नाशिक, इकडे आहे मुंबई भिवंडी, जो काय आहे भिवंडीला जाणारा हा रस्ता आहे, आणि इकडे घोडबंद रोडला जाणारा रस्ता आहे. अतिशय चांगल्या लोकेशनला आहेत मित्रांनो. घरी लोकेशन सुद्धा चांगलं आहे, प्राईम लोकेशन आहे. तिथे आजूबाजूला जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते पण खाजगी विकासकांचं सुद्धा कन्स्ट्रक्शन बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जे काही पाईपलाईन मित्रांनो, पाईपलाईनच्या बाजूलाच तुम्ही पाहू शकता. इथे जे काही दिसतं हे स्वप्नपूर्ती हाईट्स इमारत क्रमांक 1, इमारत क्रमांक 2. इथे जे काय ते दिसते मित्रांनो, हीच आहे इमारत क्रमांक 1, जिथे म्हणजे याच इमारतीमध्ये जे काही म्हाडाची घरे ती उपलब्ध केलेली आहेत. इकडे जे नवीन कन्स्ट्रक्शन दाखवलेले आहे तेच इथे नवीन कन्स्ट्रक्शन, अजून याची लॉटरी आलेली नाही. समोर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मला दाखवायचं का हायलँड स्प्रिंग जो काही प्रकल्प आहे तो हायलँड स्प्रिंग सुद्धा प्रकल्प याच्या समोरच आहे. हा जो काय दिसतो मित्रांनो, हा हायलँड स्प्रिंग प्रकल्प आहे जो तुम्ही पाहू शकता. आणि या हायलँड स्प्रिंगच्या अपोजिटलाच हा म्हाडाचा प्रकल्प आहे. म्हणजे लोकेशनच्या बाबतीत विचार केला तर अतिशय सुंदर, अतिशय चांगलं असं हे लोकेशन आहे. आणि याच इमारतीमध्ये घरात मित्रांनो मी वारंवार सांगतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणून हायलँड स्प्रिंगचंही आपण मार्केट व्हॅल्यू कंपेअर करणार आहोत. नेमकं तिथे काय काय सुविधा असणार आहे, त्या सुविधेच्या मानाने किमती काय असणार आहेत. साधारणतः 1.25 कोटीच्या म्हणजे 1,10,00,000च्या वरच सगळ्या किमती आहेत मित्रांनो 2 BHKच्या, ज्याचा कार्पेट एरिया 650 स्क्वेअर मीटर आहे. ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे. म्हणून इथे अशा ह्याच लोकेशनला ही घरे उपलब्ध केलेली आहेत. म्हणजे आम्ही गेलो त्यावेळेस खूप पाऊस होता मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला सगळे लोकॅलिटी कव्हर करता नाही आली. पण आता याचं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे या ठिकाणी तुम्हाला दृश्य दिसत असेल. म्हणून एकंदरीत तुम्हाला एक अंदाज आला असेल मित्रांनो की जे काही हायलँड स्प्रिंगच्या बाजूलाच हा पूर्ण हायलँड स्प्रिंगचा एरिया आहे. पूर्ण हायलँड स्प्रिंग आहे, इथे स्वप्नपूर्तीचा जो प्रकल्प आहे. तर अशा ठिकाणी हा प्रकल्प आहे मित्रांनो. आता तुम्हाला फक्त मी स्टेशनपासूनचं अंतर दाखवतो. तर या ठिकाणी डिस्टन्स मित्रांनो तुम्ही पाहू शकता. जे काही साकेत रोड, कळवा साकेत रोडने जर तुम्ही गेलात तर 6.2 किलोमीटर म्हणजे 6 किलोमीटर अंतर आहे. तुम्ही जर लाल बहादूर शास्त्री LBSने गेलात तर 4.6 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे तुम्ही फक्त 20 मिनिटांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता LBSने गेलात तर. आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि NH हायवेने, नॅशनल हायवेने गेलात तर 5.3 किलोमीटर, असं म्हणजे 5 ते 6 किलोमीटर अंतर या प्रकल्पाचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. वंदना मार्गे पण आहे आणि तुम्हाला साकेत मार्गे सुद्धा रस्ते. साकेत मार्गे थोडं लांब पडते मित्रांनो, पण तुम्ही जर मधल्या ह्या रस्त्याने गेलात कुठल्या तर या आपल्या वंदना मार्गे जर गेला तर तिकडून तुम्हाला हे डिस्टन्स थोडंफार कमी होऊ शकतं. म्हणजे 4 ते 5 किलोमीटर हे डिस्टन्स या ठिकाणी आहे. तुम्हाला परत झूम करून दाखवतो मित्रांनो. हे आहे इकडे ठाणे स्टेशन. ठाणे स्टेशनच्या नंतर इकडे आहे कलेक्टर ऑफिस, डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस, कोर्ट आहे. त्याच मार्गे तुम्ही पुढे गेलात तर इथे आपल्याला माजीवाडा जंक्शन लागतं, नाशिक हायवे लागतो. इकडे माजीवाडा जंक्शनच्या थोडं पुढे गेलात की कापूरवाडी जंक्शन लागतं. कापूरवाडी जंक्शनपासून थोडा आतमध्ये गेल्यानंतरच इथेच हा प्रकल्प आहे, जिथे ठाणे महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिसच्या बाजून रस्ता जायचा आणि इथून आपण या ठिकाणी प्रकल्पाला पोहोचतो. तर अशा प्रकारचा प्रकल्प मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ते मॅपच्या सहाय्याने त्याचा एक अंदाज नक्कीच आला असेल. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो मित्रांनो, तो म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय आहे, बाजारभाव नेमकं काय आहे त्या बाळकूमध्ये किंवा ते काही यशवीनगर आहे त्या ठिकाणी. तर प्राइस ऑफ 2 BHK फ्लॅट इन म्हाडा बाळकूम ठाणे रेंज इज फ्रॉम 95.36 लाख, 95.36 लाखापासून हे सुरुवात होतात आणि 2.75 पर्यंत एरियाची सांगितली त्यांनी ॲव्हरेज रेंज या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता ॲक्च्युअल जे काही 99acre.com आहे मित्रांनो, आपण समोरचा जो काही प्रकल्प आहे हायलँड स्प्रिंग, तेथील प्रकल्पाची माहिती पाहिजे. सिद्धी हायलँड स्प्रिंग जो अपोजिटला आहे मी दाखवला, तर तिथे 2 BHKचा फ्लॅट मित्रांनो ज्याचा कार्पेट एरिया 636 आहे, तो 1.1 करोड म्हणजे 1,10,00,000ला विकला जातोय. म्हणजे जवळजवळ 1.25 कोटीच्या आसपास त्याची किंमत आहे मित्रांनो. 1.10 कोटी एवढं त्याची एक किंमत आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला एक अंदाज येईल किमतीवरून की 1 कोटीच्या वर म्हणजे 1,10,00,000 जर म्हटलं तर तेही 636 कार्पेट एरियाचा. दुसरा कार्पेट एरिया त्या ठिकाणी पहा मित्रांनो 659, त्याची किंमत 1,10,00,000 ठेवण्यात आलेली आहे.
जे 650 कार्पेट एरियाचे आहे आणि म्हाडाचा फ्लॅट हा 720 कार्पेट एरियाचा आहे. आता या हायलँड स्प्रिंगमध्ये काय की त्यांना इतर ॲम्युनिटीज भरपूर आहेत, म्हणजे ते त्यांना स्विमिंग पूल असेल, पार्किंग असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील ज्या म्हाडामध्ये नाहीत. म्हाडामध्ये फक्त पार्किंग आहे, पार्किंग टावर उपलब्ध आहेत, पार्किंग मिळणार आहे तिथे, पण बाकीच्या ॲम्युनिटीज नाही. त्याच्या किमतीमध्ये जरी तफावत असली तरी साधारणतः ॲव्हरेज मिडल इन्कम ग्रुपच्या मानाने इथे तुम्ही अर्ज करायला हरकत नाही. एवढंच मित्रांनो की मागच्या वर्षीच्या किमतीपेक्षा यावर्षी मात्र किमती बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. पण तुमचं ठीकठाक आहे, तुम्हाला होम लोन होतं, तुम्ही त्या ग्रुपमध्ये इलिजिबल आहात आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी जर घर हवं असेल तर नक्कीच तुम्ही ते ट्राय करायला हरकत नाही मित्रांनो. म्हणजे मी असं नाही की खूप जास्त फरक आहे असं नाही सांगणार आहे, पण मिडल इन्कम ग्रुपच्या मानाने ठीकठाक ही घरे आहेत असं मात्र मी नक्कीच सांगू शकतो. फक्त इथे जर बाल्कनी दिली असती तर हा प्रकल्प खूप चांगला झाला असता, अतिशय सुंदर झाला असता. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.